आज आपण इथं अळू, चुका आणि पालक याची गरगटा भाजी बघत आहे. बऱ्याच शुभ कार्यात सुद्धा ही भाजी आवर्जून केली जाते. अगदी आचारी लोक बनवतात तशी भाजी आज आपण इथं केलेली आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार, मी अनिता. अनिताज फूड बास्केटमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. इथं पालक, चुका आणि अळू स्वच्छ निवडून धुवून घेतलेला आहे. सोबतच शेंगदाणे आणि हरभऱ्याची डाळ सुद्धा घेतलेली आहे. सर्व मेजरमेंटची लिस्ट व्हिडिओच्या शेवटी देत आहे. यातल्या कुठल्याही पालेभाजीचं प्रमाण थोडं कमी जास्त झालं तरी सुद्धा काहीच हरकत नाही. अर्धा पालक पेंडी, अर्धा चुक्याची पेंडी आणि 8 ते 10 लहान आकाराची अळूची पानं घेतलेली आहेत. सर्व पानं भाजी स्वच्छ निवडून धुवून घेतलेली आहे. स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे आपल्याला कात्रीने चिरून घ्यायची आहेत. पालकची फार मोठी देठं अजिबात घ्यायची नाही, ज्याच्यामध्ये अगदी दोऱ्या असतील. अशी देठं स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे काढून टाकायची. अशा तऱ्हेने पालक, चुका आणि अळू मी कट करून घेतलेला आहे. इथं चुक्याची एकदम कोवळी देठं आहेत म्हणून मी तशीच घेतलेली आहे. स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे कुकरच्या डब्यामध्ये सर्व भाजी मी कट करून घेतलेली आहे. स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे याच डब्यामध्ये मी एका बाउलमध्ये शेंगदाणे आणि हरभऱ्याची डाळ स्वच्छ धुवून थोडं पाणी घातलेलं आहे आणि त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून डब्यामध्ये भाजीमध्ये पण थोडंसं मी पाणी घातलेलं आहे. साधारण पाव कप हे पाणी आहे. स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे मीठ पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण लावून याला 3 ते 4 शिट्टी काढून घ्यायची. कुकरमध्ये डाळ आणि शेंगदाणे वेगळे लावावेत, म्हणजे भाजीमध्ये त्याचा क्रंच छान येतो. इथं मीडियम फ्लेमवर 3 शिट्ट्या काढून झालेल्या आहेत. स्क्रीनवर बघू शकता डाळ आणि शेंगदाणे आपले व्यवस्थित शिजलेले आहेत. इथं सर्व भाजी आपल्याला घोटून घ्यायची आहे. नंतर मी थोडंसं एकाच बाजूला हँड मिक्सी लावलेली आहे. स्क्रीनवर बघू शकता असं टेक्स्चर आपल्याला भाजीचं असायला हवंय. चपातीसोबत ती भाजी घासाबरोबर आली पाहिजे, अशी आपल्याला भाजी पाहिजे. अगदी गुळगुळीत करायची नाही. इथं 2 टेबलस्पून होईल इतकं बेसन घेतलेलं आहे आणि स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे पाण्यामध्ये थोडंसं मिक्स करून घेतलेलं आहे. ही बेसनची पेस्ट आपल्याला भाजीमध्ये स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे मिक्स करून घ्यायची आहे. बऱ्याच ठिकाणी अळू आणि चुका याची भाजी अशा पद्धतीने केली जाते. सेम प्रमाण वापरून ती भाजी सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने करू शकता. त्यामध्ये फक्त पालेभाजीची क्वांटिटी थोडीशी वाढवावी लागेल. इथे शिजवून घेतलेली डाळ आणि शेंगदाणे मी भाजीमध्ये मिक्स करून घेतलेले आहेत. भाजी घोटून झाल्यानंतरच आपल्याला डाळ आणि शेंगदाणे इथं मिक्स करून घ्यायचे आहेत. सुकी लाल मिरची, काजू, सुके खोबरे, कढीपत्ता आणि हिरवी मिरची हे फोडणीसाठी घेतलेले आहे. इथं गॅसवर कढई ठेवली आहे. कढईमध्ये चमचाभर तेल घातलेलं आहे आणि मोहरी आणि मेथीचे दाणे घातलेले आहेत. ते तडतडल्यानंतर सुक्या खोबऱ्याचे काप आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत. गॅसची फ्लेम इथं लहान करायची आहे आणि सगळे जिन्नस गुलाबी रंगावर आपल्याला परतून घ्यायचे आहेत. तसेच मी इथं काजू पाकळी सुद्धा परतून घेतलेली आहे आणि त्यामध्ये हिरवी मिरची आणि सुकी लाल मिरची घातलेली आहे. लाल मिरचीने भाजीला चव खूप छान येते, त्यामुळे शक्यतो आवर्जून घाला. सगळं आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. नंतर त्यामध्ये हिंग घालायचा. हिंगाची चव आणि मेथीची चव ह्या भाजीला खूप छान येते. त्यामुळे हिंग आणि मेथी आवर्जून घालायची. नंतर कढीपत्ता घातलेला आहे. सोबतच हळद सुद्धा घातलेली आहे. सगळं व्यवस्थित परतून झाल्यानंतर आपण घोटून ठेवलेली जी भाजी आहे, ती भाजी यामध्ये घालायची आहे. भाजीमध्ये आपण बेसन घातलेलं आहे, त्यामुळे इथं भाजी खूप जास्त शिजवायची नाही. भाजीला चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि एकदा परत आपल्याला सगळं मिक्स करायचं आहे. अर्थातच आंबट चुक्याची भाजी आहे म्हणून चवीपुरतं गूळ सुद्धा घातलेलं आहे. तिखट, मीठ आणि गोड चव एकदा बघून ॲडजस्ट करायची. भाजीच्या थिकनेससाठी आपण बेसन वापरलेलं आहे, त्यामुळे याला फार जास्त उकळी काढायची नाही, नाहीतर कडेला असा फेस येतो. चवीसाठी वरून थोडासा गोडा मसाला घातलेला आहे. तो एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि एक बारीक उकळी आली की गॅस बंद करायचा. इथं आपली गरगटा भाजी तयार आहे. चला तर मग प्लेटिंग करून घेऊया. चवीला अतिशय मस्त, एकदम अमेझिंग टेस्ट. मराठवाड्यामध्ये ही भाजी लग्न कार्यक्रमात, शुभ कार्यक्रमात आवर्जून केली जाते.
मी म्हणते म्हणून ही माझी रेसिपी एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा. परत लवकरच भेटूया अशाच एका हमखास रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.